तर नमस्कार. तर आज आपण हा चोकर कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणारी हा चोकरचा गोंडा ही बनवलेली फुलं आहेत. तर एका कलरची घेऊ शकता किंवा 2 कलरचीही तुम्ही घेऊ शकता. तर अशी छोटी फुलं किंवा मोठी फुलं आपल्या आवडीनुसार तुम्ही ती फुलं घेऊ शकता. प्लस आपल्याला लागणारे आहे ही आहे 22 नंबरची तार आहे. तर ही एक तार आपल्याला लागणार आहे. तर चला बघूया आपण हा चोकर कसा बनवायचा. तर हे बघा मी एक असे 2 तळहात इतकी अशी तार कट करून घेतली आहे. एवढी एक आणि अजून एक असं एवढी अशी लांब तार कट केली आहे. तर हे बघा तार कट केल्याच्या नंतर ना इथे टोकाला आपल्याला एक लूप बनवायचा आहे. हा लूप कशासाठी आहे तर तिथे आपल्याला आपला चोकरसाठी जो गोंडा असतो तर तो आपल्याला इथे पॅक करायचा आहे, अडकवायचा आहे. तरी बघा इथे असा तो लूप केला आहे आणि आता इथे आपल्याला एक दुसरा लूप बनवून घ्यायचा आहे. लूप म्हणजे बेस बनवून घ्यायचा आहे आपल्याला फूल बांधण्यासाठी. तर हे बघा अशी तार व्यवस्थित मध्ये धरली. आता ह्या साईडची तार इकडे केली आणि ह्या साईडची ती जी तार आहे ही अशी इकडे प्रेस करून घेतली व्यवस्थित. हे बघा अशी, हे बघा असं. आता हे बघा आता हा लूप इकडे, आता आपल्याला हा गोंडा अडकवायचा आहे. तर ही आपली तार अशी खालच्या साईडने आली तर त्याला आपल्याला असं व्यवस्थित धरायचं आणि असं वरच्या साईडला वळवून घ्यायची आहे. हे बघा आता असा लूप केला आहे. तर आता ह्या लूपवर आपल्याला फूल बांधायचं आहे. तर हे बघा आता हे मी फूल घेतलं आहे आणि त्याला ही जॉईंट तार आहे. तर ती जी जॉईंट तार आहे ती तार त्या जो लूप केला आहे, लूप आपलं फूल बांधण्यासाठीचा बेस, तर त्याला जी तार आहे तर ती अशी त्याच्यामध्ये ओवून घ्यायची. ओवून घेतल्याच्यानंतर ना बरोबर ते फूल आहे ते असं आपल्या त्या लूपवर, लूप म्हणजे आपला फूल बांधण्यासाठी बनवलेला बेस, त्याच्यावर असं व्यवस्थित असं धरायचं. हे बघा असं व्यवस्थित पॅक धरायचं. हे बघा आता इथे असं खालच्या साईडला आपली तार आहे तर इथे जो मोती दिसतोय त्याला आपल्याला असं व्यवस्थित 2 राऊंड मारून घ्यायचे आहेत. पुन्हा आपल्याला इथे पॅक करायचं आहे. तर ही तार अशी फुलाच्या खालच्या साईडने घेऊन आता प्लस आपली ही जी सरळ तार आहे ही तार आणि हा जो मोती आहे ह्या दोघांना व्यवस्थित असं राऊंड मारून घ्यायचं आहे. हे बघा असं घट्ट राऊंड मारायचं जेणेकरून ते फूल आहे ते आपलं हललं नाही पाहिजे त्या बेसवरती. हे बघा इथे पॅक केलं. पुन्हा आता आपल्याला इथे पॅक करायचं आहे. हे बघा आता इथे पॅक करताना ह्या लूपच्या आतून तार घालायची आणि एकदम त्या मोत्याच्या समोर तार आपली काढायची आहे. हे बघा आता इथे असं ओवायचं आहे. हे बघा इथे असं ओवायचं आहे आणि ही आपली तार अशी समोर काढून घ्यायची आहे व्यवस्थित घट्ट अशी एकदम. हे बघा इथे पॅक झालं. आता ही लूप केलेली जी तार आहे ह्या साईडची आणि इथे जो मोती आहे तर ह्या दोघांना असे व्यवस्थित असं राऊंड मारून घ्यायचं आहे. म्हणजे हे फुल आपलं असं लूपवर व्यवस्थित पॅक होतं आणि ते हालत नाही. हे बघा असं. आता पुन्हा आता आपल्याला इथे दुसरं फूल बांधायचं आहे. हे बघा आता हे आपल्याला फुल इथे व्यवस्थित बांधायचं आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, जे तुमचं फुल आहे ते असं व्यवस्थित इथे ठेवून बघायचं एवढं असं व्यवस्थित बसते तर त्याच्यानंतर ते काढायचं आणि एकदम इथेच ते आपलं प्लायर धरायचं व्यवस्थित. हे बघा असं प्लायर धरायचं व्यवस्थित आणि ही जी तार आहे जास्तीची ही त्या साईडला अशी फिरवून घ्यायची. हे बघा अशी व्यवस्थित अशी फिरवायची. हे बघा अशी फिरून पूर्ण असे आपलं जे प्लायर आहे प्लायरच्या असं खालून अशी ह्या साईडला पुन्हा करून घ्यायची व्यवस्थित. हे बघा आता आपल्या प्लायरच्या हे टोकामध्ये आपली तार आहे तर ते टोक काढायचं आणि या खालच्या टोकामध्ये घालून ही तार अशी वरती अशी ओढून घ्यायची. हे बघा अशी घट्ट अशी ओढायची.
आता हे आपला लूप असा आहे वरती झाला. तर मग आपला हा लूप कसा खालच्या दिशेने आहे, तर त्याला आपल्याला तसंच असं खालच्या साईडला अशी तार अशी वळवायची आणि असा तो लूप एका दिशेने करून घ्यायचा. आपल्या फुलाचा लूप असा ह्या साईडला आहे, तर तो पण असा ह्याच लाईनीत आला पाहिजे, यासाठी तो असा वळून घ्यायचा आहे. तर हे बघा आता हे असं घेतलं आहे व्यवस्थित करून. तर ही तार अशी थोडीशी वरती, तर त्याला आपल्याला असं प्लायरने असं प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा असं असं झाल्याच्या नंतर आता हे फुलं पुन्हा आता आपल्याला ठेवून बघायचं आहे व्यवस्थित बसते का. तर हे बघा असं आता इथे थोडा गॅप आहे, तर आपलं थोडंसं जास्त झालं, तर आता हा लूप आपल्याला थोडासा आतल्या साईडला थोडासा सरकवायचा आहे. हे बघा, तर तो आपण असं थोडासा फुलाच्या दिशेने असं थोडासा प्रेस करायचा. हे बघा, आणि ही तार पुन्हा अशी सरळ करायची इकडची. हे बघा आता झाला, थोडासा आपला इकडे सरला आहे. तर आपण पुन्हा ठेवून बघूया आता व्यवस्थित बसते का. तर हे बघा आता व्यवस्थित असं फूल बसत आहे, जास्त त्याच्यामध्ये गॅप राहत नाही आहे. हे बघा, हे बघा असं आपल्याला फूल व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून दोन फुलांमध्ये जास्त गॅप नाही राहिला पाहिजे. तर आता हे पण फूल आपण जसं पहिलं फूल बांधलं तसंच आपण पॅक करून घेऊया. तर हे बघा आपण हे पण फूल पॅक करून बघा आता इथे व्यवस्थित ठेवलं आहे. तर इथे तारेवर जो मोती आहे, तर तो मोती आणि आपली जी खालची तार आहे, त्या दोघांना असं व्यवस्थित असं राऊंड मारून घ्यायचं आहे घट्ट. हे बघा असं मारल्याच्या नंतर ना आपलं उलट्या साईडने फुल धरायचं आहे. हे बघा असं तसं धरल्याच्या नंतर हे बघा आता इथे 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 जो मोती आहे, तो मोती आणि ही जी तार आहे, तर त्या दोघांना असं व्यवस्थित असं राऊंड मारून घ्यायचं आहे. एका मोत्याला मारू शकता किंवा दोन मोती एकत्र धरूनही मारू शकता. असे घट्ट असे राऊंड मारायचे व्यवस्थित, म्हणजे तिथे तिथं ती तार आहे ती फिक्स होते. आता प्लस हा लूप आणि ह्या लूपमध्ये तार ओवून घ्यायची आणि ह्या मोत्याला राऊंड मारून घ्यायचं आहे, म्हणजे तिथे पण खाली ते फूल आहे ते असं पॅक होतं. हे बघा असं ओवलं आणि असं घट्ट असं ओढून घेतलं, ओढलं आणि ह्या मोत्याला राऊंड मारला. झालं आपलं पॅक. तर हे बघा हे असं व्यवस्थित दिसतं. तर राहिलेली तार आपली कट करून घ्यायची. हे बघा असंच एकदम जुळून फुलं आली पाहिजे, जास्त दोन फुलांमध्ये गॅप ठेवायचा नाही व्यवस्थित. हे बघा म्हणजे ते आपलं चोकर छान दिसतो. तर सेम पुन्हा आता आपल्याला दुसरं फूल इथे बांधायचं आहे. तर सेम ते फूल असं आपलं इथे ठेवून बघायचं. हे आता हे फूल बांधायचं, तर हे असं व्यवस्थित ते ठेवायचं. आता एवढी जागा आपली व्यवस्थित बसते, तर ते फूल पुन्हा काढायचं. हे फूल काढलं, पुन्हा आपलं हे प्लायर तिथे धरलं आणि ही साईडला तार आहे ही अशी ह्या दिशेनं फिरून घ्यायची. जी आपली फूल आपण बांधत आलो तारेवर त्या साईडला अशी फिरवायची. पूर्ण असं प्लायरच्या खालून पूर्ण अशी इकडं करून घ्यायची, ह्या साईडला ज्या साईडला होती आधी त्या साईडला. हे बघा आता ह्या प्लायरच्या टोकामध्ये आहे या वरच्या, तर ते टोक काढायचं आणि खालच्या प्लायरमध्ये घालून असं ही तार अशी वरच्या साईडला अशी ओढून घ्यायची तार, म्हणजे तो लूप आपला बसतो. तर आता हा लूप असा वरती होतो प्रत्येक वेळेसला जेव्हा लूप करायला जातो, तर तो असा वरतीच होतो. तर आपल्या फुलाचं बघायचं लूप कोणत्या साईडला आहे. खालच्या साईडला आहे ना, तर तो बरोबर असं आपल्याला फुलावर व्यवस्थित हात ठेवायचा आणि असं खालच्या साईडला असं वळवून घ्यायचं आहे त्याला. हे बघा असं. आता आपलं फुल इथे व्यवस्थित बसते का चेक करायचं. ते बघा असं व्यवस्थित बघायचं बसते का, तर आपलं फुल व्यवस्थित इथे बसते. तर ते पण पुन्हा आता आपल्याला बांधून घ्यायचं आहे. तर आपण ते पण बांधून घेऊया. तर हे बघा असं आपण फुलं बांधली आहेत. तर रिपीट आपल्याला सेम तसंच करायचं आहे. रिपीट आपल्याला ती फुलं व्यवस्थित त्याच्यावर बांधायची आहेत. हे बघा ही दोन फुलं जशी बांधली आहेत तसंच आपल्याला म्हणजे जितका चोकर आपल्याला मोठा बनवायचा आहे, किती फुलांचा बनवायचा आहे, त्यानुसार आपल्याला ती फुलं लूप बनवायचा आणि ती फुलं आपल्याला बांधत जायचं आहे. तर हे बघा असं आपण व्यवस्थित अशी फुलं बांधून घेतली आहेत पूर्ण चोकरवरती. हे बघा इथे रेड, इथे ग्रीन, रेड असं
एक एक रेड एक एक ग्रीन असं व्यवस्थित असं पॅक करत करत गेलो आहे. तर आपल्याला किती फुलं बांधायचे आहेत एका चोकरसाठी, तर त्यानुसार तुम्ही ती बांधून घेऊ शकता. हे बघा असे आपण व्यवस्थित अशी बांधून घेतली आहेत सगळी फुलं. तर हे बघा हे असं व्यवस्थित दिसतं. जास्त गॅप नाही सोडायचा 2 फुलांच्या मध्ये, म्हणजे असं छान फिनिशिंग येते त्याला आणि व्यवस्थित असं चोकर दिसतो. तर हे बघा हे असं झालं आहे. तर इथे जर जास्त तार असेल तर तुम्ही याच्यामध्ये मोती पण ओवू शकता. हे थोडे 2-2, 3-3 मोतीही ओवू शकता. नसेल ओवायचे तर डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये गोंडा लावू शकता. तर आता याच्यामध्ये आपण गोंडा लावूया. ते गोंड्याला हे असं होल असतं तर ते होल त्याच्यामध्ये असं घालायचं. घातल्याच्यानंतर हे प्लायर आहे असं धरून ही तार अशी आपली चोकरच्या दिशेने अशी त्याला एक छोटासा गोलाकार बनवून असं रिपीट करत हा गोंडा त्याच्यामध्ये आपल्याला अडकवायचा आहे. हे बघा असं. आणि हे जे तारेचं टोक आहे असं प्लायरने आपल्याला पॅक करायचं आहे, म्हणजे ते वरती निघत नाही आणि टोचतही नाही. हे बघा असं. तर सेम आता आपल्याला ह्या साईडला करायचं आहे. तर ह्या साईडला थोडी आपली जास्त तार आहे तर आपण एवढी अशी कट करूया. सेम हे आपलं गोंडा आहे तर तो त्याच्यामध्ये घालूया तारेत आणि असं प्लायर असं आपलं चोकरच्या आतल्या साईडने असं प्रेस करत आपल्याला तो लूप बनवायचा आहे. शक्यतो असा डबल राऊंड आला पाहिजे लूपचा, डबल तार आली पाहिजे, म्हणजे तो चोकर आपला चोकरचा जो गोंडा आहे तो निघत नाही. हे अशा प्रकारे व्यवस्थित. तर हा असा आपला चोकर रेडी आहे. तुम्हाला हवी तशी लहान मोठी फुलंही वापरून तुम्ही बनवू शकता. 9 फुलांचा 10, 12, 15 तुम्हाला जितकी फुलं पाहिजे तितकी तुम्ही व्यवस्थित अशी बांधून छान असं चोकर बनवू शकता.